देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, घटस्थापनेसह घरोघरी आदिशक्तीचा जागर, घरबसल्या झी24 तासवर घ्या राज्यभरातल्या देवींचं दर्शन। दसरा दिवाळी आधी जीएसटी बचत उत्सव, देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब, दैनंदिन वापरातल्या वस्तूंसह टीव्ही, फ्रीज, कार स्वस्त होणार। ठाणे मेट्रोची आजपासून ट्रायल रन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। लवकरच गायमुख ते कॅडबरी मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार। राज ठाकरे आशिष शेलार आज एकाच मंचावर, राजकीय वादानंतर पहिल्यांदाच एका मंचावर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची कानउघडणी केल्याची सूत्रांची माहिती, पक्षातील मंत्र्यांवर नाराज असल्याची ही माहिती। राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात, 9% महामंडळांना नफा ना तोटा, अशा स्थितीमध्ये महामंडळाचा तोटा 50,000 कोटींच्या वर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग, सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण, अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। बीडमधील शिरूर कासार भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, सिंदफणा नदीला पूर आल्यानं सर्वत्र पाणीच पाणी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा विजयी चौकार, अभिषेक शर्माच्या वादळासमोर पाकिस्तानचा पालापाचोळा, सलमान अली आगाच्या संघाचा उतरवला माज। अर्धशतकानंतर पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त कृती, हे तर AK-47 सारखं ऍक्शन करत भारतीय पर्यटकांना मारल्याचं दाखवलं। संजय राऊतांचा BCCI सह मोदी सरकारवर हल्लाबोल।